तुम्ही बघितले असतील की बाबा मल्टी ड्रग रेजिस्टन्स MDR TB म्हणून आहे, XBR म्हणून आहे आणि टोटल ड्रग रेजिस्टन्स म्हणजे अशी काही मग असे TBR जर समजा एखाद्या पेशंटला झालं तर भविष्यामध्ये मग त्याला कुठल्याही प्रकारचा इलाज नाही. ही टीबीचा म्हणजे बेसिक टीबी आपल्याला जे आयडेंटिफाय करायचं आहे कॅम्पेनच्या माध्यमातून आपण या 100 दिवसाच्या माध्यमातून आणि 100 दिवसाची मोहीम आपण का घेतोय. आता तुम्ही जिल्ह्यामध्ये जर आपण जर बघितलं तर समजा तसं भारतामध्ये मागच्या 10 वर्षाचं जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर टीबीचं प्रमाण 18% इन्सिडेन्स आपला कमी झालाय की जगभरात 9%नेच कमी झालाय. भारतामध्ये रिस्पॉन्स चांगला आहे पण त्याला स्ट्रेंथन करायचं, इंटेन्सिफाय करायचं आपल्याला. आता जिल्ह्यामध्ये आपल्याला जवळपास 3000 केसेस आपल्याला जवळपास ह्या वर्षामध्ये डिटेक्ट करायच्या होत्या. आपण 2200 ते 2400 केसेस आपण आतापर्यंत डिटेक्ट करू शकलो आणि हा महिना संपला की आपला हे वर्ष सुद्धा संपणार आहे. तर ह्या ज्या काही केसेस मिसिंग आहेत, ज्या केसेस सोसायटीमध्ये अजूनही आहेत आणि ज्या आपण आयडेंटिफाय करू शकलो नाही, डिटेक्ट करू शकलो नाही, त्यांना आयडेंटिफाय करून लवकरात लवकर जर आपण ट्रीटमेंटवरती जर टाकू तर ते इंटेन्सिफाईड आपल्याला या कॅम्पेनच्या माध्यमातून इंटेन्सिफाईड कॅम्पेनच्या माध्यमातून या पेशंट्सला शोधायचे, ट्रीटमेंटवरती टाकायचे आणि लोकांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट करायचे की जेणेकरून लोकांनी घाबरून न जाता की जे काही सस्पेक्ट्स असतील, पूर्वी आपण म्हणायचो की 14 दिवसाची तुमची जर असेल तरच आपण एक दाखवलं पाहिजे डॉक्टरांना. आता असं आहे की जर 1 दिवसाचा सुद्धा जर तुम्हाला खोकला असेल, 1 दिवसाचा जरी खोकला असेल, तुम्ही डायबेटिक असाल, हायपरटेन्सिव्ह असाल, तुम्हाला घरामध्ये प्रेग्नेंट मदर असेल किंवा म्हणजे जी काही आपली गरोदर माता असेल, स्तनदा माता असेल किंवा 60 वर्षाच्या वरचे असतील किंवा 18 वर्षाचे खालचे असतील, त्यांना 1 दिवसाचा जरी खोकला असेल तर आपल्याला त्यांची तुमची नमुने आपल्याला तपासायला पाठवायची. त्याच्यात होते का दुसरा एक विषय की आपण एक तर सस्पेक्ट सांगा तुमच्या होमिओपॅथिक कॉलेजच्या माध्यमातून मोठी टीम मला दिसते. आपल्याला या सगळ्या मेडिकल कॉलेजेसला टीम्सला घेऊन आपल्याला पुढे जायचंय. तर सांगणं एवढंच आहे की तुम्ही ज्यावेळेस फील्डवरती तुमच्याकडे पेशंट्स येतील त्या पेशंट्सला एवढं हे करा तुम्ही की बाबा 1 दिवसाचा जरी खोकला असेल तर आपल्याला तुमची नमुना घ्यायचा आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा एवढाच आहे की तुमची नमुना घेतल्यानंतर त्यावेळेस एकदा पेशंटला तुमची नमुना दिला आणि तो पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह आला आपण तो पेशंट आपल्या सिस्टीम मधनं बाहेर करावा. आपल्याला वाटतं की तो पेशंटही आपल्याकडे येत नाही आणि आपल्यालाही वाटतं की ह्याला टीबीचा आजार नसेल, पण प्रत्येक सस्पेक्टचा आपल्याला एक्सरे करून घ्यायचा. पॉझिटिव्ह जर आला तर त्याला ट्रीटमेंटवरती टाकायचंय, निगेटिव्ह आला तर त्याचा एक्सरे करून घ्यायचा. एक्सरे जर निगेटिव्ह असेल तरच आपण म्हणू शकतो की त्याला काही नाही. तर सगळ्या होमिओपॅथिक डॉक्टर्स तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टीम आहे, इतकी मोठी फोर्स आहे तुमची, तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा जाऊन काम करत असाल तर सगळ्यांनी फक्त कॉशियसली आपल्याला या 100 दिवसाच्या मोहिमेची इव्हन ही 100 दिवसाचीच मोहीम नसून पुढे सुद्धा आपल्याला अविरत जर आपण हे काम करू शकलो तरच भविष्यामध्ये आपल्याला हे टीबी आणि टीबीचं तुम्ही बघा, तुम्ही टीबी हा डिसीज असा आहे सगळ्यात जास्त हाय रिस्कवर पुढे असतील तर डॉक्टर्स असतात. उद्या पेशंट पहिल्यांदा खोकला झाले की तुमच्याकडेच येणार आहे आणि जर त्याला नॉर्मल टीबी असेल तर ठीक आहे. तुम्ही बघताय सायन हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजला, मुंबईच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये किती आपल्या डॉक्टर्सला सुद्धा टीबी होते, बरोबर. तर त्याच्यामुळे डॉक्टर्सला, सगळ्या स्टाफला, मेडिकल फ्रेटर्निटीला सांगणं एवढंच की तुम्ही प्रत्येक पेशंट सिस्टीम मध्ये आलेल्याला त्याला प्रॉपर त्याचे स्पुटम्स घ्या. स्पुटम्स घेतल्यानंतर जर निगेटिव्ह आले तर त्याचे एक्सरे घ्या, त्यांना ट्रीटमेंटवरती टाका. 6 महिन्याचा जो काही कोर्स आहे, जो डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंटचा जो कोर्स आहे त्यांनी पूर्णपणे घेतलाय की नाही ह्याची खातं जमा करा, जेणेकरून आणि एकही पेशंट आपला सुटणार नाही सोसायटीमधून. हे जर आम्ही करू शकलो तर निश्चितच आपलं जे काही स्वप्न आहे देशाचे माननीय पंतप्रधान महोदयांचं 2025 पर्यंत आपल्याला जे काही टीबीचं निर्मूलन करायचं आहे ते निश्चित आपण असे करू शकतो अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. आपल्या सर्वांना परत आपल्या ह्या टीबी कॅम्पेनला आपण सगळेजण भरभरून प्रतिसाद देतात. सगळे पेशंट मॅक्सिमम शोधून काढून त्यांना ट्रीटमेंटवरती टाकतात अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.